जन्म लेने वाले के लिए मृत्यु उतनी ही निश्चित है जितना कि मृत होने वाले के लिए जन्म लेना। इसलिए जो अपरिहार्य है उस पर शोक मत करो। राधे कृष्ण, जय जय श्रीकृष्ण। आज मी तुमच्यासाठी श्रीकृष्णाची कथा घेऊन आली आहे। तर कृष्णाला रणछोड असे का म्हणतात? चला पाहूया कृष्णाला रणछोड असे का म्हणतात आणि त्याबद्दलच्या त्यांनी जुळून आणलेल्या चमत्काराची कथा। आता श्रीकृष्णाचा चमत्कार हे काय मी तुम्हाला सांगायची गरज नाही। विष्णूचा हा 8वा अवतार म्हणजे श्रीकृष्ण हा संपूर्ण चमत्कारांनी भरलेला आहे। आता वळूया कथेकडे। पण त्याआधी मला सांगा, झोप म्हणजे काय हो? तर या जीवनातून काही काळासाठी घेतलेली विश्रांती। फक्त झोप मिळायला हवी, पण कमी झोप किंवा मुळी झोप न येणे हे वाईट, पण अति झोप घेणे हेही फार वाईट। कुंभकर्णी झोप असू नये, ते तर जगाला त्रास टळावा म्हणून देवाने ती झोप लावली होती। झोप म्हणा किंवा अन्य कोणतीही गोष्ट असू द्या, ती प्रमाणातच असली तरच बरी। आता तुम्ही म्हणाल, झोपेचा आणि श्रीकृष्णाला रणछोड म्हणण्याचा काय संबंध? तर कथा अशी, सूर्यकुळातले राजे फार मोठे आणि पराक्रमी, ते देवाचे मोठे भक्त, प्रजेचे पालनही स्वतःच्या मुलांप्रमाणेच करत आणि लोकांच्या कल्याणासाठी ते प्राणाचीही पर्वा करत नसत। असा सूर्यकुळात जन्मलेला मुचुकुंद नावाचा महान राजा होता व देवभक्तही। त्याच्या वडिलांचे नाव मांधाता। मुचुकुंद त्या श्रेष्ठ राज्यांपैकीच एक होता आणि शूरही। त्याला पराभव काय हे मुळीच माहीत नव्हतं। त्यात त्याची ही कीर्ती देवापर्यंतही कानोकानी पोहोचली होती। देव आणि दैत्य युद्ध ऐकायला काही नवीन नाही, ते नेहमीच। त्यात विजय कधी देवांचा तर कधी दैत्यांचा। असेच इंद्राचे युद्ध दैत्यांशी चालले असताना त्याला पराजयाची चाहूल लागली। मग इंद्राने मुचुकुंदाला सहाय्यास बोलावले। आता देवांची सेवा हा मुचुकुंदाचा आवडीचा प्रश्न। तो देवलोकी युद्धभूमीवर तत्काळ गेला। त्याने फार मोठे घनघोर युद्ध केले। त्याच्या बाणांनी अगदी जर्जर होऊन गेले। हजारो दैत्य मारले गेले आणि काहींनी युद्धातून पळ काढला। अशा प्रकारे इंद्र विजयी झाला। काही काळाने पुन्हा दैत्यांशी देवांशी युद्ध सुरू झाले। इंद्राच्या आज्ञेने मुचुकुंदाला देवांच्या रक्षणाकरिता पुन्हा यावे लागले। पुन्हा घनघोर युद्ध होऊन इंद्रास विजय मिळाला। असे अनेकदा झाले आणि अशाच एका भयंकर युद्धात मुचुकुंदाच्या पराक्रमाने इंद्रास विजय मिळाला। सर्व देव खुश झाले। इंद्र मुचुकुंदावर प्रसन्न होऊन म्हणाला, हे मुचुकुंदा, तुझ्या पराक्रमावर मी संतुष्ट झालो आहे। तुला हवा वर तू माग। मुचुकुंदाने इंद्राला नमस्कार केला आणि म्हणाला, हे देवादिदेव इंद्रा, तुझ्या कृपेने जे मला लाभले आहे त्यात मी अत्यंत सुखी आहे। परंतु अनेक वार युद्ध केल्याने मला फार श्रम झाले आहेत, त्यामुळे मला विश्रांतीची आवश्यकता आहे। म्हणून मला झोप हवी आहे, पण जो कोणी माझी झोप मोडेल तो तत्काळ भस्म होईल आणि मी जागा झाल्यावर माझ्या श्रीहरीचे दर्शन व्हावे, हीच माझी मागणी। इंद्राने मुचुकुंदाची मागणी तात्काळ मान्य केली। त्यानंतर मुचुकुंदाने आपले राज्य आपल्या मुलास सोपवले आणि आपल्या झोपेत कोणीही व्यत्यय आणू नये म्हणून तो एका दूर पर्वतातील गुहेत जाऊन झोपून राहिला। या गोष्टीला कित्येक दिवस होऊन गेले तरी मुचुकुंद मात्र झोपलेलाच। आता पाहूया मुचुकुंदाची झोप कशी आणि कुणी मोडली व त्याला श्रीहरीचे दर्शन कसे झाले। तर कथा अशी, तुम्हाला माहीतच असेल जरासंध कोण होता? तो होता कंसाचा सासरा। कृष्णाने कंसाला ठार मारले आणि मथुरेतच आपले वास्तव्य केले। परंतु कंसाच्या वधाचा सूड उगवण्यासाठी जरासंधाने कृष्णाला जंगलातून नाहीसे करायचे ठरवले। कोणाला? तर श्रीकृष्णाला, ज्याने अधर्मींना स्वतः आयुष्यातूनच उठवले, त्या मधुसूदनाला। त्यासाठी जरासंधाने एकामागून एक अशा 18 स्वाऱ्या मथुरेवर केल्या। पहिल्या 17 स्वाऱ्यात प्रत्येक वेळी बलराम त्याचा पुढे उभे करीत असे आणि श्रीकृष्ण मात्र त्यास सोडून त्या स्वारीत जरासंधांचे मित्र कालयवनांचे सहाय्य घेतले। ऋषी शेषरायन यांना सिद्धिप्राप्ती हवी होती, ज्यासाठी त्यांना 12 वर्षे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावे लागणार होते। त्या दरम्यान त्यांना कोणीतरी नपुंसक म्हटले। त्या क्रोधात त्यांनी अजय पुत्राची कामना ठेवून शिवाची खडतर तपस्या केली। त्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याच म्हणाले, तुला पाहिजे तो वर माग। ऋषी शेषरायन म्हणाले, हे देवादिदेवा, मला असा पुत्र हवा आहे जो बलशाली आणि अजयी असेल, ज्याला कोणीही कोणत्याच अस्त्र आणि शस्त्राने हरवू शकणार नाही, ना त्याला कोणी जिंकू शकेल असा पराक्रमी। महादेवाने तथास्तु म्हटले आणि अदृश्य झाले। काही दिवसांनी ऋषी शेषरायन आणि अप्सरा रंभा यांना पुत्र झाला। अप्सरा रंभा पुत्रांना ऋषीकडे सोपवून स्वर्गात गेली आणि काही काळाने ऋषी शेषरायनही देवाचे तप करण्यात मग्न झाले। यवन राज्याचा राजा
कालजंग याला संतान नव्हते, त्यामुळे तो फार दुःखी असत. म्हणून त्यांनी ऋषी शेषरायन यांकडे त्यांचा पुत्र देण्यास विनंती केली. त्याप्रमाणे ऋषींनी आपला पुत्र राजा कालजंग याला दिला. राजा कालजंगाचा पुत्र आणि यवन राज्याचा भावी राजा म्हणून त्याचे नाव कालयवन असे पडले. तर जरासंधाने याच कालयवनाच्या साहाय्याने 18वी स्वारी मथुरेवर केली. तर यांचे सूर्योदयापूर्वी स्वारी करून पूर्ण मथुरेभोवती वेढा घालण्याचे ठरले. जरासंध आणि कालयवनाने ठरवल्याप्रमाणे सैन्य युद्धाच्या तयारीत उभे केले होते, पण मथुरेतून काहीच प्रतिकार झाला नाही. सैनिकांनी मथुरेत शस्त्रे फेकून मारली, तरीही मथुरेतून काहीच प्रतिकार झाला नाही. नंतर जरासंध आणि कालयवनाने मिळून संपूर्ण मथुरेभोवती फेरा मारला, तेव्हा त्यांना दिसून आले की मथुरेत कोणीच नाही. हा काय प्रकार? संपूर्ण नगरी ओसाड का बरं? हा विचार करतच होते की इतक्यात दूर ठिकाणी उभा असलेला श्रीकृष्ण त्यांना दिसला, आणि तोही निशस्त्र. कोणतेही शस्त्र त्यावेळी त्याच्या हाती नव्हते. आता कालयवन म्हणाला, ही संधी आहे कृष्णाला पकडायची. जरासंधासही ते पटले आणि कालयवनाने त्याला पकडून आणायचे ठरवले. तो कृष्णाच्या दिशेने धावला. कृष्ण हसला आणि त्याने धूम ठोकली. पळापळ सुरू झाली. पुढे श्रीकृष्ण आणि मागे कालयवन, श्रीकृष्ण पुढे आणि कालयवन मागे. अशा प्रकारे श्रीकृष्ण युद्धभूमीवरून पळत आहे. हा प्रकार जरासंधासाठी नवीन होता, कारण याआधी श्रीकृष्ण कोणत्याही युद्धातून पळून गेला नव्हता. तिथूनच अनेक नावे असलेल्या श्रीकृष्णाला रणछोड असे नाव मिळाले. येथे मथुरेतही कोणीच नसल्याने युद्धासाठी श्रीकृष्ण सोडून दुसरे कोणीही नव्हते, कारण जरासंधाची पुन्हा स्वारी होणार याची कल्पना आधी श्रीकृष्णाला होती. म्हणून त्याने अगोदरच मथुरेतील साऱ्या प्रजाजनांना एका गुप्त ठिकाणी ठेवले होते. पण हे जरासंधास फार उशिरा कळले. श्रीकृष्ण तो पळण्यातही चतुर. जसा कालयवन पळत त्याच गतीने श्रीकृष्ण पळत, थकवा आणण्याचा आव आणून थांबत थांबत पळत. कारण एकदमच श्रीकृष्ण पुढे गेल्यावर कालयवन पाठच्या पाठीच फिरला तर? मग श्रीकृष्णाने कधी हळू तर कधी वेगाने पळत कालयवनाला चांगलेच झुलवीत खेळवत मुचुकुंद झोपला होता त्या गुहेपाशी आणले. कालयवन जरा दूर आहे असे पाहताच श्रीकृष्ण त्या गुहेत शिरला. मुचुकुंद गाढ झोपेत होता. असणारच, त्याला इंद्राकडून वरजू मिळाला होता. परंतु श्रीकृष्णाने काय करावे? तर श्रीकृष्णाने मुचुकुंदाच्या अंगावर आपला झळकणार शेला घातला आणि शेवटी गुहेत प्रकाश कसला. श्रीकृष्ण अंधारात जाऊन गुपचूप उभा राहिला. कालयवनाला वाटले आता श्रीकृष्ण आपल्या हाती चांगलाच सापडणार. गुहा म्हटल्यावर जाऊन जाणार कुठे? हा विचार करूनच कालयवनाला फार आनंद झाला. तो वेगाने गुहेत शिरला, परंतु त्याला अंधारात काहीच दिसेना. दिसला तो श्रीकृष्णाचा शेला. त्याला वाटले तो श्रीकृष्ण झोपी गेलेला असणार. त्याने श्रीकृष्ण समजून एक चांगलीच लाथ मारली त्या झोपलेल्या मुचुकुंदाला. लाथेच्या तडाख्याने मुचुकुंद चांगलाच खडबडून जागा झाला. झोप मुडली म्हणून रागे लाल झालेल्या मुचुकुंदाने समोर पाहिले. समोरच कालयवन उभा होता. तो त्याच क्षणी जागच्या जागी भस्म झाला. नंतर मुचुकुंदाने त्याच्या ठाई असलेल्या शेल्याकडे लक्ष गेले. कालयवन भस्म झाल्यावर श्रीकृष्ण अंधारातून त्याच्या समोर आला. मुचुकुंदाने समोर पाहिले तर खुद्द श्रीहरीचे दर्शन झाल्याचे त्याला फार आनंद झाला. असा हा श्रीकृष्णाचा खेळ आणि असा हा झोपाळू मुचुकुंद. तर आजची कथा आपल्याला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. राधे राधे, राधे कृष्ण, जय श्रीकृष्ण.